हे बघा, मी आता ही लाल बोंड्याची चटणी बनवत आहे। बघा, ही लाल बोंड्याची चटणी बनवत आहे। ही जास्त करून शेतात असतात, गावाकडे खूप मिळतात। हे हिवाळ्यामध्ये छान अशी चटणी बनवून तयार होते, जाम बनवून तयार होते याचा। तर मी आज इथे छान याचा लाल बोंड्याचा जाम बनवणार आहे। याला आंबाडीच्या बोंड्या म्हणतात। मस्त छान अशी चटणी बनते याची। ती छान वॉश करून घेऊया। हे बघा, इथे छान वॉश करून झालेले आहेत। या खलबत्त्यामध्ये छान कुटून घेऊया। इथे छान मी इथे आंबाडीच्या बोंड्या ठेचून घेतलेल्या आहेत। आता आपण लसूण ठेचून घेऊया। तेल टाकू। लसूण छान फ्राय करून घ्यायचा। लसूण फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण हे लाल बोंड्याचा ठेचा टाकते। थोडंसं तिखट टाक। छान असं जाम बनते याचा। बघा, असं मिक्स करत आहे। आता याच्यामध्ये आपण साखर टाक। आवडीनुसार साखर टाकायची। तुम्ही गूळ पण टाकू शकता, ऑप्शनल आहे। आता हे छान असं मिक्स करायचं। बघा किती छान बनवून तयार आहे। असं मिक्स करत राहायचं। जेवढं आपण मिक्स करतो तेवढं हे छान होते। गावाकडचा स्ट्रॉबेरी जाम आहे। खूपच चविष्ट आणि आंबट असा, खूप सुंदर लागतो। ही ट्राय करून बघा। खूपच सुंदर अशी जाम बनवून तयार होते। जाम बनवून तयार आहे।